ती सगळे फर्स्ट वोटर असं नाही आहे की सगळे हे 18 वर्षावरीलच आणि हे सगळे 18 वर्षावरील असल्यामुळे सगळे हे मतदारच आहेत आणि जवळजवळ फर्स्ट वोटर हे आमचे 30 ते 35% हे त्या संघटनेत या वर्षीपासून जे नवीन ऍड झालेले आहेत ते सगळे 30 ते 35% युवक युवती हे फर्स्ट वोटर असतील आणि उरलेले सर्व ह्या आधी त्यांनी मतदान केलेले आहे। एकूण संख्या तरी 1000-1500च्या वरती ही फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची दाखवते आहे। रत्नागिरीची अजून आम्ही ही केली नाही, ती पण 3000च्या आसपास टोटल रत्नागिरी सिंधुदुर्गची मिळून होईल। आज सर्व युवक या ठिकाणी इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय विनायकजी राऊत साहेब यांच्या पाठिंब्यासाठी एकत्र जमलो आहोत। तर 2014चा जर बीजेपीचा अजेंडा बघता इथं अब की बार महंगाई पे वार था, मतलब अशी त्यांची एक स्लोगन होता, अब की बार महंगाई पे वार। पण एकंदरीत 10 वर्षात महंगाईवर काय वार झालेला मला तरी दिसत नाही आहे। कारण ज्यावेळी 400चा सिलेंडर आज 1200ला जात असेल, विकला जात असेल, तर यावर नक्की महंगाई पे वार आहे का याचंही त्यांनी आणि आपण सर्वांनी ॲज अ एक वोटर, फर्स्ट टाइम वोटर आणि या भारताचा एक सुशिक्षित नागरिक म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जे जुमले त्यांनी 10 वर्षापूर्वी प्रत्येक भारतीयाला दाखवले होते ते त्यांनी सिद्ध करून दाखवले आहेत का, हा आमचा पहिला प्रश्न असेल। त्यामुळे आमचा जाहीर पाठिंबा इंडिया आघाडीला आहे। तसेच विविध प्रश्न आहेत युवकांचे, व्यवस्थितरित्या जॉब नाही आहे, सरकारी भरत्या निघतात, सरकारी परीक्षा होतात, पण सरकारी परीक्षा झाल्यावर त्याच्यामध्ये मध्येच पेपर फुटी, अन्य काही घोटाळ्यांमुळे त्या सरकारी भरत्या रद्द होतात। मग मुलांनी फक्त शिकावं आणि शिकून बेरोजगार व्हावं, ह्यावर काम कोण करणार, हे प्रश्न आहेत युवकांचे, ते आज आम्ही मांडतो आहोत। आणि आमचा ह्या प्रश्नांसाठी विनायकराव साहेबांनी यावर 100% आढावा घेतलेला आहे आणि येत्या कालखंडात ते यावर 100% इफिशियंटली काम करतील असा आमचा सर्वांचा निर्धार आहे। आणि त्यासाठी आम्ही सर्वजण जाहीर पाठिंबा आदरणीय विनायकराव साहेबांना देत आहोत। तसेच जर बघायला गेलं की जी खतांची वाढती रक्कम आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, तोही एक यामध्ये विषय आहे। परत होणारे संविधानाचं नुकसान, संविधानाची होणारी थट्टा, ही सुद्धा आम्हाला एक सुजाण नागरिक आणि एक सुशिक्षित युवा वर्गाला थांबवायची आहे। त्यासाठी पण आम्ही इंडिया आघाडीला समर्थन देत आहोत। मणिपूरबद्दल कुठेहीच बोललं जात नाही आहे, मीडियाही तिकडची शांत आहे, दाखवायला तयार नाही आहे। 2 महिन्यानंतर गोष्ट आपल्याला कळते इकडे, म्हणजे घडली गोष्ट मे मध्ये आणि आपल्याला इकडे जून जुलैमध्ये कळते। मग एकंदरीत आपण नक्की कम्प्युटर युगात राहतोय की नाही यावर पण एक विचार करण्याची गोष्ट आहे। तर या एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार करता आमचा युवा वर्गाचा आणि आमच्या संलग्नित असलेल्या जवळपास रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या 25 जे आपल्या काही संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांचा आदरणीय विनायक राऊत साहेबांना जाहीर पाठिंबा आज आम्ही दाखवत आहोत आणि त्यांना जाहीर पाठिंबा, तसेच इंडिया आघाडीला सुद्धा आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। धन्यवाद। इंडिया आघाडीला आपण जाहीर पाठिंबा देतो। 25 संघटना सांगतात, एकूण फर्स्ट वोटर किती आहे तरी संघटनेतील एकूण युवक टोटल काय सांगतो फर्स्ट वोटर किती आहे? अनंतराज पाटकर। यापूर्वी मी भारतीय जनता पार्टी युवा वॉरियर्सचा जिल्हाध्यक्षपदी काम करत होतो, पण 1.5 महिन्यापूर्वीच मी त्या पदाचा राजीनामा देऊन सर्वस्वी आम्ही आता अपक्ष म्हणून कार्यरत जिल्ह्यात आहोत। त्याप्रमाणे लोकसभा 2024 ही सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे। त्या निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत साहेब यांना जाहीर पाठिंबा देण्याकरिता आम्ही सगळे कोकणातील जेवढे युवकांची संघटना आहेत सगळ्यांनी मिळून आम्ही एक युवा स्वाभिमान कोकण संघटना स्थापन केलेली आहे। या संघटनेखाली जेवढे इथे बसलेले आहेत ते सगळ्या संघटनेचे पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, सचिव असतील, विविध सामाजिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारी ही संघटना आहेत। या सर्व संघटनेनी मिळून आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गचे माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय विनायक राऊत साहेब यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे ही प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे। जय हिंद सगळ्यांना। मी आदित्य बटावले। अनंतराजने मगाशी म्हटल्याप्रमाणे की जिल्ह्यातल्या संघटना आम्ही विनायक राऊत साहेबांना पाठिंबा देतो आहे। तर आमच्या संघटनेचं नाव आहे दक्ष युवक भारत संघटना। 2022मध्ये कुडाळमध्ये आम्ही स्थापन केली। मी सचिव म्हणून काम करतो आहे आणि मिली मिश्रा ते अध्यक्ष म्हणून काम करतो आहे। तर
खरं सांगायचं तर राजकारणाशी आणि संबंध जेव्हा संघटनेमध्ये जेव्हा आलो त्यावेळेला आलं. मग त्यावेळेला एक समस्या बाबा व्यक्तिमत्व बाबा काय असतं आणि नेमकं काम करण्याची इच्छा वगैरे ज्या काय आहेत सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा बघितला ना, तेव्हा जेव्हा युवकांबरोबर जेव्हा प्रश्न जेव्हा त्यांचे हँडल करायला जातो, खेडेगावामध्ये वगैरे दोडामार्गसारख्या वगैरे जेव्हा खेडेगावामध्ये वगैरे जेव्हा जातो ना, तेव्हा पहिला त्यांचा प्रश्न काय येतो की आम्हाला बाबा रोजगार. प्रत्येकजण म्हणतात की बाबा रोजगार हाच मुद्दा. कारण पैसे जर नसतील तर सगळे प्रश्न जे आहेत ते रोजगारावरच अवलंबून आहेत, पैशावर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे तो मुद्दा जर बघता आम्हाला असं वाटतं की विनायक राऊत साहेब जे आहेत त्यांनी 10 वर्षामध्ये खासदारकी त्यांनी भूषवली. तर आम्हाला सगळ्या युवकांचं जेव्हा लक्षात घेऊन आम्हाला असं वाटतं की दक्षिण युवक भारत संघटनेतर्फे विनायक राऊत साहेबांचा आम्ही त्यांना पाठिंबा देतो. गेली 10 वर्षाची जी विनायक राऊत साहेब यांची कामं बघता आणि त्यांची सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये एक लोकप्रियता म्हणजे सर्वसामान्य माणसातला खासदार म्हणून अशी त्यांची ओळख जी त्यांनी उमटवलेली आहे. आणि युवकांना आज म्हणायला गेलं तर गेले 35 वर्षात जो समोरचा उमेदवार आहे तो म्हणतो की आम्ही 35 वर्षात एवढी कामं केली तेवढी कामं केली, पण विनायक राऊत साहेबांनी तर 10 वर्षात आपल्या जो कामाचा ठसा उमटवलेला आहे त्या कामाला प्रेरित होऊन आम्ही सर्व युवक संघटना आहोत ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहोत. किती संघटना आहेत? अशा टोटल 5 जिल्ह्यातल्या ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा मिळून आमच्या टोटल 70 संघटना सध्या तरी आमच्यासोबत विनायक राऊत साहेबांना पाठिंबा आहे. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गातल्या 25 संघटना आमच्यासोबत आहेत.